आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महिलांनी त्यांच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन म्हणून शिवणकाम केले तर ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात, असे मत श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना तालुका नियोजन अधिकारी हरीश पावसकर यांनी मांजरी येथे मांडले. मांजरी येथील विठ्ठल मंदिरात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना चिकोडी तालुका महिला ज्ञान विकास मांजरी चिकोडी ब विभाग व ज्योती ज्ञान विकास केंद्राच्या बैठकीत श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना BC ट्रस्ट आर ज्ञानविकास कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मासिक मोफत शिवणकामाच्या प्रशिक्षणाची मागणी वाढत असून श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजनेच्या ज्ञानविकास योजनेअंतर्गत महिलांसाठी अनेक प्रशिक्षण आणि सुविधा पुरवल्या जात आहेत. प्रशिक्षित महिला सुरुवातीला घरीच शिवणकाम सुरू करू शकतात आणि नंतर अधिक अनुभव मिळवू शकतात आणि चांगले शिवणकाम करणाऱ्या म्हणून आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ शकतात. महिलांच्या संरक्षणाबाबत कायद्यात अनेक कायदे आहेत. जर त्यांना कोणताही त्रास, भांडणे किंवा अत्याचाराचा सामना करावा लागला तर त्या पोलीस विभाग आणि कायद्याची मदत घेऊ शकतात आणि समाजाभिमुख जीवन जगू शकतात, असे ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गायगोळ म्हणाले की श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्पामार्फत महिला प्रशिक्षण घेण्यात यशस्वी होत आहेत. त्याचप्रमाणे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी त्यांनी निवडलेल्या व्यवसायात सृजनशील असणे आवश्यक आहे. कार्यक्रमात श्री क्षेत्र धर्मस्थळ शौर्य आपत्ती व्यवस्थापन चिकोडी तालुका प्रमुख राघवेंद्र लंबुगोळ, तालुका ज्ञान विकास समन्वयक ज्योती किन्नळ, शिवण प्रशिक्षण शिक्षिका अस्मिता काळे, केंद्र अध्यक्षा मालाश्री वडवडे यांच्यासह संघाच्या सदस्य, स्थानिक महिला उपस्थित होते. विष्णू शिंगाडे, SB न्यूज. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.